रोज रोज मुलांच्या डब्यामध्ये काय द्यायचं हा प्रत्येक आईला प्रश्न पडतो. तसाच मलाही पडतो. आणि आपण डब्याला जे पदार्थ मुलांना देतो तर ते मुलांना आवडले सुद्धा पाहिजे. कारण त्यांना आवडले तरच ते पोटभर खातील आणि डब्बा संपवून येतील. तर मग मी आज इथे काय करणार आहे, असाच एक छानसा पदार्थ मी आज तुम्हाला इथे रेसिपी दाखवणार आहे. मुलांच्या टिफिनसाठी आपण देऊ शकतो. तर ही रेसिपी आहे दोडक्याचे थालीपीठ. खरंच, दोडक्याचे थालीपीठ तुम्ही याच्या अगोदर रेसिपी कधी बघितली, ऐकली असेल काही माहीत नाही मला. पण आजची ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर सर्वात अगोदर मी इथे 2 कोवळे दोडके घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतले आहे. त्यानंतर आपल्याला त्या दोडक्याच्या शिरा मोडून घ्यायच्या आहेत आणि सर्वात अगोदर आपल्याला दोडका टेस्ट करून बघायचा आहे, जेणेकरून दोडका कडू असला नाही पाहिजे. कारण कडू असला तर आपला पदार्थ पूर्णपणे खराब होईल. तर मी इथे काय केलेलं आहे, दोडका किसणीने किसून घेतलेला आहे. थालीपीठ बनवण्यासाठी 2 वाटी ज्वारीचं पीठ, 1 चमचाभर बेसन, 1 चमचाभर गव्हाचं पीठ घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तीळ घालायचे, हळद घालायचं, मीठ घालायचं, हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा घालायचा आहे. 1 चमचाभर जिरे घालायचे, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आपण जो दोडका किसणीने किसून घेतला आहे तो दोडका त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे. आता हे जे सर्व जिन्नस आहेत ते आपल्याला फक्त हाताने पाणी न घालता एकजीव करून घ्यायचे आहेत. शक्यतो पाण्याचा वापर कमी करायचा आहे, कारण दोडक्याला त्याच्या अंगचं पाणी सुटतं. त्यानंतर लागेल तेवढंच आपल्याला इथे हलक्या हातानं थोडंसं पाणी वापरून एक पिठाचा घट्टसर गोळा आपल्याला इथे मळून घ्यायचा आहे, तयार करून घ्यायचा आहे. हा जो पिठाचा गोळा केलेला आहे तो 10 मिनिटं आपल्याला बाजूला ठेवायचा आहे. त्यानंतर गॅसवरती आपल्याला इथे तवा ठेवायचा आहे. त्यानंतर या तव्यावरती तूप किंवा तेल घालून त्यावरती छोटा किंवा मोठ्या आकाराचा जो पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि आपल्या तव्यावरती या 4 बोटाने थापून घ्यायचा आहे. म्हणजेच थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे. तुम्हाला ही जर प्रोसेस अवघड वाटत असेल तर तुम्ही पोळपाटावरती सुती कापड घेऊन त्यावरती थालीपीठ थापून घेऊ शकतो. दोन्ही बाजूने तेल सोडून आपल्याला खमंग आणि खरपूस असे थालीपीठ बनवून घ्यायचे आहेत. आणि तुम्हाला खरं सांगते की मुलांना दोडका आवडत नाही, पण त्या दिवशी हे थालीपीठ खाल्ल्यानंतर मुलांना असं जाणवलं सुद्धा नाही की याच्यामध्ये दोडका आहे आणि हे दोडक्याचे थालीपीठ आहेत. त्याने तर उलट कौतुक केलं की किती छान झाले होते थालीपीठ, आणखी परत एकदा बनव, खूप छान लागले. हे ऐकून तर मला इतका आनंद झाला ना. त्यानंतर थालीपीठसोबत फक्त दही आणि ते मी हिरवी मिरचीचं जे लोणचं आहे ते घेतलेलं आहे. चवीला अप्रतिम लागतात. नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद.